नमस्कार नमस्कार सगळ्यांना. मी प्रिया मराठे तुम्हा सगळ्यांचं आजच्या या कार्यक्रमात स्वागत करते. मंडळी, आजचा कार्यक्रम खूप खूप विशेष आहे. कारण आज आपल्या सगळ्यांचे लाडके सुप्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांच्या 2 पुस्तकांचं म्हणजे निरंकुशाची रोजनिशी आणि गाण्यांची वही याचं ई बुक प्रकाशन होत आहे. तुम्हाला खरं सांगू का, माझं आणि सुधीर काकाचं नातं हे म्हणजे ते माझे सख्खे चुलत सासरे आणि मी त्यांची सून असं आहे. पण हे नातं आमच्यातलं कधी विरघळलं आणि त्यातून एका अतिशय सुंदर प्रेमाचं, स्नेहाचं नातं निर्माण झालं हे मलाच कळलं नाही. अ, म्हणजे मला आठवतंय की आमच्या पहिल्या भेटीपासून मी त्याला सुधीर काका म्हणायला सुरुवात केली होती. इतकं सहजपणे ते सगळं झालं. आणि मला असं वाटतं हे शक्य झालं कारण हा सहजपणा त्याच्या व्यक्तिमत्वात होता, त्याच्या स्वभावात होता आणि तोच सहजपणा त्याच्या कवितांमध्ये सुद्धा होता. हाच एक त्याच्या कवितेतला गुण होता, ज्यामुळे एक सामान्य माणूस त्याच्या कवितेशी जोडला गेला, खूप छान कनेक्ट झाला. आणि म्हणूनच त्याची कविता कधी-कधी वाचताना असं वाटायचं, की अरे हे तर माझ्याच मनातलं म्हणणं आहे. ही माझीच भावना आहे, पण मला कधी व्यक्त होता आलं नाही. ह्या एका त्याच्या पारदर्शी, नितळ गुणामुळे कवितेतल्या मला वाटतं त्यांनी सामान्य माणसाच्या मनामध्ये घर केलं. त्याच्या कविता कायम सगळ्यांच्या मनात राहिल्या. म्हणून आज हा इतका विशेष क्षण आहे कारण त्याच्या 2 पुस्तकांचं सहयोगीतर्फे सुधीर मोघे लिखित निरंकुशाची रोजनिशी आणि गाण्यांची वही याचं ई बुक प्रकाशन होत आहे. मंडळी, आपला हा आजचा कार्यक्रम अतिशय अनौपचारिक असणार आहे. मोठी मोठी भाषणं अजिबात होणार नाहीयेत. आपण छान गप्पा मारणार आहोत. त्याच्याबद्दलच्या आठवणी एकमेकांना सांगणार आहोत. किस्से शेअर करणार आहोत आणि त्यासाठी त्याच्या कुटुंबातले काही सदस्य, त्याच्या मित्र परिवारातले काही सदस्य आपल्या बरोबर आहेत. मी सगळ्यात आधी त्या सगळ्यांची ओळख करून देते पटापट. आपल्या बरोबर आहेत मुकुंद संगोराम सर. नमस्कार सर. सर लोकसत्ता पुणे आवृत्तीचे संपादक आहेत आणि दुसरी ओळख म्हणजे सुधीर काकाचे अत्यंत जवळचे मित्र, त्याचे चाहते, त्याच्या सगळ्या साहित्यावर प्रेम करणारे, ज्यांनी सुधीर काकाबरोबर एक मोठा काळ एकत्र घालवलाय. अ, मुकुंद सरांकडून त्याच्याबद्दलच्या खूप छान आठवणी आपल्याला ऐकायला मिळतील याची मला खात्री आहे. त्याचबरोबर आपल्या बरोबर आहे डॉक्टर शुभदा मोघे. मला नेहमी असं वाटतं, की कलाकार हा लाईमलाईटमध्ये राहतो किंवा प्रकाश झोतात असतो. पण तो तेव्हाच फुलतो जेव्हा त्याच्या घरच्यांचा त्याला सपोर्ट मिळतो. त्याचं प्रेम मिळतं. सो अशीच कायम पडद्यामागे राहून सुधीर काकाला कायम खंबीरपणे मदत करणारी त्याची सहचारिणी म्हणजेच डॉक्टर शुभदा मोघे, जी स्वतः पी-एच-डी आहे हिंदी या विषयात आणि गेली अनेक वर्ष सेंट मीराजमध्ये ती हिंदी डिपार्टमेंटची एच-ओ-डी म्हणून कार्यरत होती. ती पण आपल्या बरोबर आहे आणि मला सांगा, एका कवीचं मन त्याची सखी, त्याच्या जवळची मैत्रीण, त्याची सहचारिणी हिच्यापेक्षा जास्ती कोण जाणून घेऊ शकतं? त्यानंतर आपल्या बरोबर आहे खूप सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे माझा नवरा शंतनू मोघे, ज्याला आपण सगळेच ओळखतो. छोट्या पडद्यावर ज्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत आणि त्याची सध्याची लोकांना प्रचंड आवडलेली भूमिका म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मधली शिवाजी महाराजांची भूमिका. त्याच्याशी पण आपण गप्पा मारणार आहोत. त्याचबरोबर ही ई बुकची संकल्पना अ, ज्यांच्याकडे जन्मली ते योगेश नांदुरकर पण आपल्या बरोबर आहेत. अनेक वेळा शुभदा काकीला भेटून, आम्हाला सगळ्यांना भेटून, आम्हाला ही सगळी कॉन्सेप्ट समजावून, त्याच्या टेक्निकॅलिटीज सांगून ते आत्तापर्यंत म्हणजे या प्रकाशनापर्यंत ज्यांनी साथ दिली ते योगेश दादा आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी पण गप्पा मारणार आहोत. त्यांची दुसरी महत्वाची ओळख म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारताना मला असं कळलं, की सुधीर काकाला ते 1 दिवसाआड रोज भेटायचे. म्हणजे तुम्ही विचार करा त्यांच्याकडे किती किस्से असणार आहेत आपल्याला सांगायला. योगेश दादा, मी तुमच्याकडे पण येणार आहे, पण थोड्या वेळानंतर. आणि आपल्या बरोबर उल्काताई आहेत, ज्या सहयोगीतर्फे आपण हे सगळं करतोय, त्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह. सो सगळ्यांची ओळख झालीये. आपण सुरुवात करूया आपल्या गप्पांना. अ, तर सुरुवातीलाच तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत कलेचं दैवत ज्याला मानलं जातं, तो गणपती बाप्पा, त्याची प्रार्थना करून निरंकुशाची रोजनिशी आणि गाण्यांची वही सहयोगीतर्फे यांचं ई बुक प्रकाशन झालंय.
असं मी जाहीर करते. झूम असलं तरी आपण टाळ्या वाजवू शकतो. प्रकाशन झालंय. आता आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी सुधीर काकाचे ज्येष्ठ बंधू म्हणजेच खूप मोठे कलावंत ज्यांनी नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टी गाजवली, म्हणजे माझे सासरे श्रीकांत मोघे, जे अष्टपैलू कलाकार आहेत. त्यांना आपल्या लहान भावाबद्दल काय वाटतं, त्यांचं मनोगत काय आहे, हे आपण ऐकून घेऊया. सुधीर माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान, पण तो केवळ माझा लहान बंधू नसून तो माझा सखाच झाला होता. जन्मतः अनेक गुण घेऊन तो जन्माला आला, पण मूलतः तो अंतर्बाह्य कवीच होता आणि म्हणूनच तो सर्वांगानं कायम फुलतच राहिला. कवी म्हणून, गीतकार म्हणून, पटकथाकार, संगीतकार, चित्रकार म्हणूनही सेल्फ एक्सप्रेशनचा कोणताही प्रांत त्याला वर्ज्य नव्हता किंवा उच्चनीच वाटत नसे. गंमत म्हणजे व्यक्तिविशेष म्हणून त्या काळात कारण परतवे तो काहीसा उडतच वाढला, पण तो कवी आहे याची मला मनोमन खात्री होती. पुण्याला आल्यावर मात्र त्याचा सूर त्याला नेमका गवसला. दाटला काळोख होता सौदिशाना, निरवाचा शाप होता वेदनाना. हे त्याचं पहिलं काव्य. लपविलेला एक वणवा अंतरात निखऱ्यांचीच होती पायवाट. पायवाट निखऱ्यांची होती, पण चमत्कारच झाला. न कळता पण अग्नीला त्या फूल आले, विंधलेल्या काळजाचे गीत झाले. गीत फुलत राहिली, काव्य फुलत राहिलं. पाहता पाहता तो फुलांनी डवरत गेला. मी मुद्दाम त्या काळी त्याला नाशिकला घेऊन कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना भेटायला गेलो. त्याचं अनवट काव्य स्वतंत्रते भगवती वाचून दाखवण्यासाठी त्यांनी विलक्षण कौतुकानं काव्य ऐकलं आणि विचारलं, आपण स्वतंत्र झालो त्या सुमारास तुझा जन्म झाला असावा, मग तुझ्या कोवळ्या वयात स्वातंत्र्य लढ्याच्या भीषणतेची धग तुला कशी काय जाणवली? माझ्या उपस्थितीत त्याला मिळालेली ती पाठीवरची थाप त्याच्या उज्ज्वल भविष्याची जणू काही पावतीच होती. वा वा वा, क्या बात है. मला वाटतं आपल्या कार्यक्रमाची याहून उत्तम सुरुवात होऊच शकली नसती. खरं सांगू का, बाबा म्हणजे श्रीकांत मोघे आणि आत्या म्हणजे हेमा श्रीखंडे, ह्या दोन अशा व्यक्ती आहेत ज्यांनी सुधीर काकाला अगदी जन्मापासून पाहिलंय. त्यांच्या डोळ्यासमोर तो आणि त्याची कविता जन्मले आणि वाढत गेले. बाबांनी स्ट्रगलिंग डेज पासून सुधीर काकाला पाहिलंय आणि त्याच्या अगदी सक्सेसफुल स्टेज पर्यंत त्यांनी ते सगळं अनुभवलंय, त्याची साथ दिलीये. आणि अशीच साथ देणारी त्याची पत्नी म्हणजेच शुभदा काकू. काकू, मी तुझ्याकडे येते. मला पहिला प्रश्न तुला असा विचारावासा वाटतोय की मला सांग, सुधीर काका इतका लाडका कवी आहे सगळ्यांचा. त्याची गाणी, त्याच्या कविता, त्याची गद्य ही सगळ्यांना इतकी माहिती आहेत, त्यांच्या मनामनात रुजलीत. मग यातून तू ई बुक करायचं का ठरवलंस? खरं सांगू का प्रिया तुला, बदलत्या काळाबरोबर
सगळी संस्कृतीच आपली बदलते, बरोबर, वाचन संस्कृती आपली बदलते. खरंय. आमच्या पिढीला हातात मिळणारं पुस्तक, तो स्पर्श, त्याची कोरी करकरीत पानं, त्याचा एक वास त्या पुस्तकाचा, त्याच्यात ठेवता येणारे बुकमार्क्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यावर असणारी त्या लेखकाची किंवा कवीची सही, या गोष्टी आम्हाला मोह घालणार आहेत आमच्या पिढीला. पण बरोबर. एक गोष्ट नक्की की आता ही जी तुमची नवी पिढी आहे ती इतकी व्यस्त आहे कामात की दुकानात जाणं, 4-10 पुस्तकं बघणं, त्यातनं छान सिलेक्ट करणं, ह्याला खरोखरच वेळ नाहीये तुमच्याकडे. अशा वेळेला मला वाटलं की किंडल, ज्याच्यावर हे पुस्तक आपण बघू शकतो, वाचू शकतो, किंवा आपल्या तळव्यावर सुद्धा छोट्याशा मोबाईलमध्ये सुद्धा ते सामावू शकतं. तर असं पुस्तक आपल्याला बरोबर न्यायची कटकट नाही आणि हरवण्याची तर त्याहूनही नाही. अगदी बरोबर. त्यामुळे मी असा विचार केला की हे आपण ई-बुक या ह्याच्यात प्रकाशित करावं. कारण सुधीरचे शब्द, मग ती कविता असू दे, त्यात भावगीत असू दे, चित्रपट गीत असू दे, काहीही कुठलाही शब्द त्याचा हा आजही लोकांना भुरळ घालणार आहे. डेफिनेटली. साधं सुधं, प्रवाही आणि सच्च असं लेखन त्याचं मला नेहमी वाटत आलेलं आहे. असंच आहे. एक प्रचंड आशावाद, ऊर्जा आणि ज्याला आपण म्हणू एक आरपारपण त्याच्या व्यक्तिमत्वाचं, हे कायम त्याच्या पुस्तकांमधनं, त्याच्या शब्दांमधनं, त्याच्या स्वतःमधनं मला दिसत राहिलं. आणि देश परदेशात असे अनेक त्याचे चाहते आहेत की ज्यांना त्याच्या शब्दांवर जे खरोखर प्रेम करतात, जे खरोखर त्याच्या शब्दाचे त्याचे फॅन्स आहेत. आणि म्हणून त्या सगळ्या चाहत्यांसाठी मला वाटलं की ही पुस्तकं जगभर जावी आणि म्हणून मी ई-बुकचा निर्णय घेतला, ई-बुक प्रकाशित. क्या बात आहे. पण काकू, याच अनुषंगाने तुला पुढे विचारते की मग तू ह्या इतक्या सगळ्या साहित्यामधून हीच 2 पुस्तकं का निवडलीस? अगदी बरोबर, त्याची साहित्य संपदा खूप आहे, पण ही 2 पुस्तकं म्हणजे रोजनिशी, निरंकुशाची रोजनिशी, हे जे त्याचं पुस्तक आहे हे त्याचं पहिलं ललित लेखांचं पुस्तक आहे. आणि पुण्याच्या तरुण भारत मधल्या मध्यंतर या साप्ताहिक सदरामध्ये तो हे लेख लिहित असे. पूर्ण वर्षभर त्यांनी हे लेख लिहिले. त्यावेळेचे त्या पेपरचे संपादक वीणा देवधर किंवा विजय सबनीस आणि श्रीकांत कुलकर्णी या सगळ्यांनी त्यांना भरीला घातलं की तू लिहिलंच पाहिजेस. सुधीरनी ते मान्य केलंय त्याच्या त्या पुस्तकात की खरोखरच त्यामुळे मी गद्य लिहिता झाले. तर एक कवी म्हणून इमेज होतीच सगळ्यांसमोर. आणि त्या प्रचंड धावपळीत, तोपर्यंत तो गीतकार म्हणूनही नावारूपाला यायला लागलेला होता आणि अशा त्या प्रचंड भाऊ गर्दीत व्यस्त दिनक्रमात त्यांनी वर्षभर ही रोजनिशी लिहिली. आणि या रोजनिशीच्या त्या लेखांची मला गंमत अशी वाटते की ते जेव्हा पेपरमध्ये येत होते लेख, तेव्हा त्या प्रत्येक लेखाच्या शिरोभागी त्यांनी एक 4 फार सुंदर ओळी दिल्या होत्या. त्या ओळी अशा होत्या, क्षण जगून झालेले जुन्या पानात जपावे, क्षण जगून झालेले जुन्या पानात जपावे, डोळ्यातील पाण्यानेच नवे पान उलटावे. क्या बात है, क्या बात है. त्याच्या होत्या सुंदर सुंदर. त्याचे स्वतःचे जगून झालेले अनेक हृदय क्षण त्या पुस्तकामध्ये आपल्याला पानापानावर भेटतात. आणि मला असं वाटतं की नवीन पिढीला, आम्हाला जुन्या पिढीला तर ते आवडतातच, पण तुम्हाला नवीन पिढीलाही ते आवडतील. कारण स्मरणरंजन हा सुधीरचा शब्द आहे नॉस्टॅल्जियासाठी. स्मरणरंजन हे आपल्या सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे हे पुस्तक मी ई-बुक करावं असा मानस माझा होता. खूप मस्त. गाण्यांची वही हे खरं तर अलीकडचं पुस्तक, बरचसं अलीकडचं पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये भावगीत आहेत, त्याची चित्रपट गीतं आहेत, त्याच्यानंतर विविध मालिकांसाठी त्याने जी गीतं लिहिली, मग त्या टायटल सॉंग्स आहेत, एखाद्या सिच्युएशन साठी त्यांनी गाणी लिहिली आहेत, ही गाणी या वहीमध्ये आहेत. आणि काही म्युझिक अल्बम्स जे निघाले त्यातली गाणी या पुस्तकामध्ये आहेत. आणि मी मगाशी जसं म्हटलं तसं देशा परदेशात त्याचे खूप चाहते असे आहेत की ज्यांना गाणी आवडतात, जे गातातही. त्यामुळे मला
वाटलं की या सर्वांसाठी हे ईबुक म्हणून जावं. वा वा ईबुकचं वा. आणखी वैशिष्ट्य असं वाटलं की बिनचूक मजकूर इथे मिळतो. पुन्हा हा. अपलोड केलेल्या पुस्तकांमध्ये काही वेळेला चुका असण्याच्या संधी असतात खूपशा. बरोबर. तसं ईबुकला होत नाही. तर त्याचे शब्द जे आहेत निखालस ते तसेच्या तसे लोकांपर्यंत पोहोचावेत अशा हेतूने मी हे केलं. आणि कविता सखी म्हणून त्याचा 2016ला जे पुस्तक आम्ही प्रकाशित केलं हो. त्याच्यात त्यांनी असं एक लिहिलंय, त्या 4 ओळींनी मी प्रभावित झाले की ओ. मी दिसतो तुम्हा तेवढाच मी नाही. हा. मी दिसतो तुम्हा तेवढाच हम्म. मी नाही, बघण्याला तुमच्या वर्ज नसोवा काही. तर त्यामुळे नवीन हे जे टेक्निक आहे हे मी अजिबात वर्ज मानलं नाही आणि त्याला प्रेमाने मोठ्या सकारात्मकतेने मी सामोरं गेले. वा आणखीन वा वा. ईबुक्स करायचा निर्णय घेतला. डेफिनेटली याचा फायदा खूप खूप त्याच्या चाहत्यांना होणार आहे नक्कीच. मुकुंद सर, मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की तुम्ही स्वतः संपादक आहात, या क्षेत्रातले जाणकार व्यक्तिमत्व आहात. तर तुमच्या मते ई-बुक्स करणं कसं फायदेशीर आहे किंवा तुम्ही याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघता? आणि अर्थात आता ही 2 ई-बुक्स तुमच्या इतक्या जवळच्या मित्राचे आहेत म्हटल्यावर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? ई-बुक्स हे आता यापुढे काळात खरं आयुष्याचं सत्य आहे हे आपण स्वीकारायला हवं. स्वीकारायला अशासाठी हवं की मगाशी शुभदाताई म्हणाल्या की पुस्तक हे हातात धरणं, हातात धरून हो. वाचणं आणि ते माझ्या संग्रहात असण्याचा एक पदेशीरतेचा आनंद घेणं आणि मध्यरात्री उठूनही मला ते पुस्तक काढून वाचता आलं पाहिजे, हा आनंद यापुढील पिढीला किंडल मधून मिळणार आहे हे आपण मान्य केल्यानंतर सुधीर मोघेंच्या कविता या अनंत काळ टिकण्यासाठीची ही सोय आहे. आणि म्हणून मी जेव्हा मला शुभताताई म्हणाले की ई-बुक्स करायला हवी आणि मीच त्यांना म्हणत होतो की हे लोकांना उपलब्ध होणं एवढाच मार्ग आहे. कारण तुम्हाला माहिती नसेल ही गोष्ट आहे 1975 ते 80च्या काळातली, जेव्हा सुधीर आपली आवड वगैरे करत होता आणि त्याच्या कविता आवडत होत्या. माझ्यासारख्या कॉलेज मधल्या सगळ्या मुलांच्या वयाच्या शेवटच्या पानांवर या कविता सातत्यानं जायच्या. अनेक मुलांनी कविता वापरून प्रेम वगैरे जमवली. इतका त्या कवितांचा प्रभाव होता त्या काळात. पण सुधीर कधी त्या कविता लिहून काढत नसे. मी कायम त्याला म्हणतो की अरे लिहून काढ ना, काहीतरी लोकांच्या हातात पाहिजेत ना कविता. तर तो म्हणतो नाही, माझ्या डोक्यात आहेत. तर याचा सगळ्याचं खरं शुभताताई. शुभताताईंचं आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. एवढं पुस्तक त्याचं कारण सगळ्या कथा त्यांनी आधी लिहून ठेवल्या, एकत्रित केल्या, संपादित केल्या, संकलित केल्या आणि त्यामुळे यापुढील काळात ई-बुक्स हाच सगळ्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होणार आहे. त्यामुळे योगेश लांजूरकर आणि शुभदाताई, सुधीर आपल्यात आहे असंच मी कायम मानत आलेलो आहे. त्यामुळे त्या सगळ्यांचे आपण आभार मानले पाहिजे आणि अभिनंदनही केलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. खूप खूप धन्यवाद. आता मी येणार आहे शंतनूकडे. शंतनू, तू सुधीर काकाला काका म्हणून लहानपणीपासून बघत आलायस. मला तुला असं विचारावंसं वाटतं की काका म्हणून किंवा एक कवी म्हणून त्याच्यातलं वेगळेपण, त्याच्यातलं कवीपण तुला कसं जाणवलं किंवा कसं भावलं? नमस्कार. मुकुंद सर, शुभदा काकी, योगेश दादा, उल्काताई, सगळ्यांनाच नमस्कार. इथे आपला हा कार्यक्रम बघत असलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांनाही नमस्कार. प्रिया, मी तुझ्या प्रश्नाकडे वळतो. आज एकतर अत्यंत आनंदाचा क्षण आहे की सुधीर काकाची 2 पुस्तकं ही ई बुक फॉर्मॅट मध्ये लोकांसमोर येत आहेत. तुम्हाला आत्ताच एक आवाहन करतोय किंवा एक विनंती करतो आहे की ज्यांना ज्यांना साहित्याची आवड आहे त्यांनी नक्की ह्या नवीन संधीचा फायदा घ्या. तू जसं म्हणालीस तसं शुभदा काकी, सुधीर काका या दोघांना मी आता सुरुवात करतो, कारण बोलताना ते शॉर्ट फॉर्म्स वापरले जातील म्हणून. थोडासा कंटाळा असल्यामुळे मी सुधीर काकाला सुधीर काका असं न म्हणता सुका असं म्हणायचो. म्हणजे सुधीर मधलं सु आणि काका मधला का. आणि त्याच्याने मला असं वाटतं की त्याच्याने आपलेपणा आणि आपुलकी आणि जवळीक जास्ती साधली जाते. तसंच मी शुमाला पण शुभदा मावशीच्या ऐवजी शुमा म्हणतो.
तर आता या बोलण्यात उल्लेख होईल म्हणून मी हे अधोरेखित केलं. सुधीर काका हा मी अगदी लहानपणापासून बघत आलोय त्याला. जेव्हा मी लहान होतो तेव्हाही त्यांनी काका म्हणून माझे प्रचंड लाड केले. म्हणजे खूप खूप जे जे काका पुतण्याचं एक उत्तम नातं जसं असतं तसं अंगा खांद्यावर खेळवण्यापासून ते साहित्याची किंवा पुस्तकांची ओळख करून देणे इथपर्यंतची सगळी कामगिरी त्यांनी अगदी सहजपणे बजावलीच. पण जेव्हा थोडासा जाणत्या वयात आलो मी, तेव्हा मला सुधीर काका एक पर्सनॅलिटी म्हणून काय आहे ते अधिक खुलून कळायला लागला. त्यातलं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की मी सुधीर काकाला इतकी वर्ष बघत आलो, त्यातलं एक फार प्रकर्षानं जाणवायचं ते म्हणजे सुधीर काका ही एक अशी व्यक्ती होता जी आयुष्यभर त्याच्या स्वतःच्या टर्म्सवर जगली. ही ऑलवेज लिव्हड ऑन हिज ओन टर्म्स. म्हणजे मग ते त्याचं प्रोफेशनल डिसिजन असू दे किंवा ते काय परिवारातला एखादा निर्णय असू दे, पण त्याचा हा विचार अत्यंत ठाम असायचा आणि तो ठाम व्हायच्या आधी त्याचा स्वतःचा त्याबद्दल अनेक दृष्टिकोनांनी विचार झालेला असायचा. त्यामुळे मला नेहमी तो असा एक स्वतःची एक आयडेंटिटी घेऊन जाणारा पुरुष असा माझ्या काकापेक्षाही अधिक वाटला. त्याची एक इंडिव्हिज्युअलिटी आपण जी म्हणतो किंवा एक सेल्फ आयडेंटिटी आपण जी म्हणतो ती प्रचंड स्ट्रॉंग होती. म्हणजे अगदी सोप्या शब्दात मांडायचं झालं तर मला माझा काका हा गर्दीतला एखादी व्यक्ती आहे असं कधीच वाटला नाही. ही ऑलवेज यूज टू स्टँड आउट. आणि त्याचं एक महत्वाचं कारण मला हे कळत गेलं की त्याचा विचार होता. गर्दीतला तो का वाटला नाही, कारण हाडामासाचाच माणूस होता आपल्या सगळ्यांसारखाच, पण मग तो वेगळा कुठे ठरला तर तो इकडनं वेगळा ठरला. त्याचा विचार इतका प्रगल्भ असायचा, ती मांडण्याची त्याची ताकद इतकी कडक होती. म्हणजे एक अत्यंत प्रगल्भ विचार काय म्हणतो आपण त्याला, अगदी समर्पक शब्दात तो लोकांसमोर मांडायचा. हे त्याच्या काव्यातून होतच, त्याच्या लेखनातून होतच. तसंच तो गप्पा जेव्हा मारायचा ना तेव्हा देखील हा अनुभव यायचा. म्हणजे मला आठवतंय मी लहान असल्यापासून बाबा आणि काका दोघंही एकत्र आले आणि गप्पा मारायला लागले की ते आम्हाला सगळ्यांना ऐकणाऱ्यांना पर्वणी असायची. कलेच्या अनेक विश्वांमधल्या ज्या ज्या काही उत्तम उत्तम गोष्टी असतील त्या सगळ्या आमच्या समोर यायच्या. तेव्हा मला सगळंच कळायचं अशातला भाग नाही, पण जे म्हणतात ना की अगदी लहानपणापासूनही छोट्या मुलाच्या कानावर जे काही सारखं उत्तम पडत राहतं ते कुठे ना कुठेतरी ऍब्झॉर्ब होत राहतं, तसं माझं काहीच झालं. त्यामुळे त्याही बाबतीत मी बाबाचे आणि सुधीर काकाचे सुखाचे अत्यंत आभार मानतो की नकळतपणे तो संस्कार माझ्यावर झाला. बरोबर. दुसरी एक गोष्ट मला वाटते की सुधीर काका अत्यंत युनिक होता त्याच्या सगळ्याच बाबतींमध्ये. म्हणजे एक छोटीशी गंमत म्हणून सांगतो की सगळे लोक आजूबाजूला शर्ट पॅन्ट घालतायत म्हणून तो शर्ट पॅन्ट त्यांनी कधीच केलं नाही असं. त्याच्या तुला गंमत म्हणून सांगतो प्रिया, तुलाही माहिती नसेल म्हणून, की त्याचे प्रत्येक झब्बे देखील ना तो स्वतः डिझाईन करायचा आणि शिवायला टाकायचा. त्यामुळे म्हणजे जर झब्बे युजली फुल हाताचे असायचे तर तो त्यांना सांगायचा नाही मला 3/4 पाहिजेत किंवा मला इथे पॉकेट्स पाहिजेत आणि त्या पॉकेटला फ्लिप पाहिजे, तर मला पाहिजे. ही माझी आयडेंटिटी आहे, हा माझा युनिकनेस आहे. हे त्याचं सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसायचं. त्यामुळे म्हणजे आपण युजली इतर लोक काय करतायत आणि आता इन स्टाईल काय आहे ते आणण्याचा प्रयत्न करतो, तो त्याची एक वेगळी स्टाईल बनवायची. त्याची एक वेगळी स्टाईल होती अँड ही यूज टू बिलीव्ह इन इट. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा कधीच त्यांनी बॉदर केलं नाही. सो दॅट वॉज हिज ओन आयडेंटिटी. नंतर मला असं वाटतं की तो फार स्वच्छंदी माणूस होता, मनस्वी देखील होता. त्यामुळे जीवन जगण्याचे जे जे काही सगळे उत्तम उत्तम अंग त्यांनी निवडून त्याप्रमाणे त्यांनी ही मेड द बेस्ट आउट ऑफ इट असं मला वाटतं. बरोबर बरोबर. एक घरगुती गोष्ट म्हणून सांगतो, आपल्याला सगळ्यांना हे गमतीशीर वाटेल कदाचित, की तो कवी आहे, इतका मोठा कवी आहे, इतकं सुंदर लिखाण त्याच्या हातून झालंय. तर नेहमी आपल्याला कविता म्हणजे रोमॅन्स किंवा कविता म्हणजे निसर्ग किंवा कविता म्हणजे फुलं असं सगळं आपण कुठेतरी समीकरण बांधत असतो. पण हे शुभदा काकीला पण आता ती हसेल बहुतेक की सुधीर काका इतका मोठा कवी असून त्याला फुलं आणि झाडं ही अजिबात आवडत नव्हती. आणि शुभदा काकीचा तो अत्यंत आवडीचा विषय. अरे बापरे, ऑपोजिट आहे की निसर्गाने क्रिएट केलेल्या ज्या अनेक उत्तम गोष्टी आहेत त्यातली एक उत्तम गोष्ट म्हणजे आंबा. म्हणजे मला वाटत नाही की जगाच्या पाठीवर असे फार लोक असतील ज्यांना आंबा आवडत नसेल. तर सुधीर काकाला आंबाही आवडायचा नाही. अरे बापरे. म्हणजे ही मी गमतीशीर गोष्ट म्हणून सांगितली. याचा अर्थ असाच की
आपण लोक प्रेक्षक म्हणून जे काही समीकरणं लावायची ते लावत असतो, पण जो प्रतिभाशाली असतो तो प्रतिभाशालीच राहतो. त्याला फुलं आणि झाडं लागत नाहीत मन लागत व्यक्त नाहीत. करण्यासाठी. तो त्याच्या खरंय. परीने शब्द स्वरांमध्ये आणि लयबद्धतेमध्ये तो ते व्यक्त करतो. बाकी त्याचं वाचन करत असताना परत तो थॉट तर आहेच आहे, त्याचे शब्द अत्यंत समर्पक असायचे, त्याचबरोबर त्याच्या भाषेला एक गेयता असायची. त्यामुळे ते वाचत असताना कुठेतरी आपण हे वाचत नाही होत, आपण हे कुठेतरी सबकॉन्शियस मध्ये ऐकतोय का हा फील जास्ती यायचा. वा वा. हे त्याचं खूप मोठं बलस्थान आहे असं मला वाटतं. एक पुन्हा घरची गोष्ट सांगतो. म्हणजे मी लहान होतो जेव्हा आजी म्हणजे सुधीर काका आणि बाबाची आई ती जेव्हा म्हातारी झाली तेव्हा पण सुधीर काका जेव्हा अनेकदा भेटायला यायचा आमच्या घरी तेव्हा सुधीर काका वॉज क्रॉस 50-55. पण आता आपण सगळेच आई बाबांविषयी आपण आदर असतोच, प्रेम व्यक्त करतोच, पण त्याची ती प्रेम व्यक्त करण्याची स्टाईल फार छान होती. म्हणजे तो आजी जवळ बसायचा आणि तो तिच्या गालांना असं गोंजारायचा. मी तेव्हा छोटा असायचो, त्यामुळे मला असं वाटायचं हे सुधीर काका असा आजीला असं असं कसं करतो. किती गोड. पण जे प्रेम व्यक्त करण्याची जी एक पद्धत असते ती त्याची तशी वय एक कुठेही युनिक मध्ये पद्धत. नाही आलं. हा 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 हा. आणि म्हणजे जसं काल शुभदा काकीशी बोलताना तिच्या तोंडून हे वाक्य आलं की तो आई समोर कितीही मोठा कवी किंवा कितीही मोठा लेखक झाला तरी तो आई समोर त्याचं छोटं मुलंच होतं. आणि हे आपण घरात असताना हे बघताना ना फार छान वाटायचं. म्हणजे तो एक कोझीनेस किंवा ती एक जी प्रेमाची भावना असते ना ती त्याच्या सगळ्या छोट्या छोट्या अशा गोष्टींमधून झळकायची. त्यामुळे सुधीर काकाबद्दल खरं काय बोलू आणि किती बोलू असं आहे. पण वेळ मर्यादेत मी आत्ता तरी इथे थांबतो, पुढच्या प्रश्नांना बघूया. वा वा. पण खूप सुंदर आठवणी सांगितल्यास. असं वाटलं की सुधीर काकाला आणखीन थोडंसं त्याच्याबद्दल कळलं. सो खूप बरं वाटलं. थँक्यू. शुभदा काकू, सखी मंद झाल्या तारका, फिटे अंधाराचे जाळे, दया घना, ही इतकी सुप्रसिद्ध गाणी जी लोकांना म्हणजे मनामनात रुजलीच नाही तर पाठ आहेत, तोंडपाठ आहेत. इतकी वर्ष झाली तरी सुद्धा लोक त्याच्यावर परफॉर्म करतात. सतत ती कुठे ना कुठे आपल्याला वाजताना ऐकू येतात. तर ही सगळी गाणी, गाण्यांच्या वही मधली गाणी, या सगळ्या गाण्यांमधली तुझी आवडती गाणी तू आम्हाला सादर केलीस आमच्या समोर तर खरंच खूप मज्जा येईल. मी ऐकू तू असं म्हणतेस? हो प्लीज. ऐकू मी. हो. गाण्यांच्या वहीमधलंच अगदी म्हणजे पुण्यात आल्यावर मला त्या गाण्याबद्दलही थोडंसं सांगायला आवडेल. पुण्यात आल्या आल्या रेडिओवर तो काही काळ एक छोटी मोठी नोकरी मी ज्याला म्हणतो असा तो करत होता. रामभाऊ फाटक नावाचे ज्येष्ठ खरं म्युझिक डिरेक्टर हे त्याचे मित्रच होते किंवा पितृतुल्य असं आपण म्हणूया. असं असताना रामभाऊनी त्याला एकदा सांगितलं होतं की एक आपण छान गाणं करू आणि जे भीमसेन जोशी गाणार आहेत. भीमसेन जोशी आणि भावगीत बघ गंमत बघ की एक सच्चा संपूर्ण म्हणजे शास्त्रीय संगीतावर पोचलेला माणूस आज भावगीत त्याला गायचंय. तर असं तू भावगीत मला लिहून दे. आणि हे गाणं एका दृष्टीने अशासाठी भाग्यवान आहे की दोन दिग्गज गायक स्वर ह्याला लाभले. एक तर रेडिओवर आजही स्वरचित्र म्हणून पुणे रेडिओवर जो कार्यक्रम लागतो त्या स्वरचित्रासाठी भीमसेन जोशी यांनी ते गायले. आणि गंमत म्हणजे या गाण्याचा जेव्हा रौप्य महोत्सव साजरा झाला त्यावेळेला आकाशवाणी पुणेनी पूर्ण महिनाभर हे गीत लावून तो साजरा केला होता. वा, क्या बात आहे. असे एकीकडे भीमसेन जोशी आणि जेव्हा त्याची एलपी झाली त्यावेळेला बाबूजी सुधीर फडके यांनी गीत गायले. त्यामुळे असे दोन त्या गीताला लाभले. त्यामुळे खरोखरच एक भाग्यवान गीत असं ह्याला म्हणायला हरकत नाही. बहुतेक तुम्ही काही जणांनी ओळखलं असेल हे गीत कुठलं आहे. तर ते गीत आहे सखीमंद झाल्या तारका आता तरी येशील का. क्या बात. सखीमंद झाल्या तारका आता तरी येशील का, मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी, हा प्रहर अंतिम राहिला त्या अर्थ तू देशील का. हृदयात आहे प्रीत अन ओठात आहे गीतही, हृदयात आहे प्रीत अन ओठात आहे गीतही,
ते प्रेम गाणे छेडणारा सूर तू होशील का. जे जे हवेसे जीवनी, जे जे हवेसे जीवनी, ते सर्व आहे लाभले, तरीही उरे काही उणे, तू पूर्तता होशील का. बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे, आला. बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे, थांबेल तोही पळभरी, पण सांग तू येशील का. पण सांग तू येशील का. येशील का. वा आणि या वा वा वा. कवितेबद्दल अलीकडे सुधीर असं म्हणायचा की वरकरणी हे गीत प्रेमगीत वाटतं, प्रेयसीला उद्देशून म्हटलंय असं वाटतं. हो बरोबर. पण सुधीर अलीकडे म्हणायला लागला होता की नाही, ही साध मी माझ्या कवितेलाच घातली, ही साधी म्हणजे ओ माझी कविताच आहे. क्या बात आहे. अजरामर गाणं खरंच. खरोखरच खरोखरच. आणि अजरामर आणि भाग्यवान असं आणि अनेक. मला वाटतं हिंदी सुद्धा गाणी आहेत ना त्याच्यात. हो हो, तेच मी आता सांगत होते की अनेक हा. गीत तुम्ही लिहिली, तसं सूत्रधार हा हो. त्याचा हिंदी चित्रपट पहिला. आणि गंमत बरोबर. म्हणजे गीत आणि संगीत दोन्ही सुधीर. अरे वा. तर त्या चित्रपटातलं एक अतिशय सुरेख असं गाणं, म्हणजे जसं आपल्याकडे आपल्या इथे मराठीमध्ये सांजय गोकुळी सावळी सावळी हे त्याचं गाणं हो आहे. हो. तसं तोच भाव घेतलेला नाहीये ह्याच्यामध्ये. सूत्रधारमध्ये स्मिता पाटीलचा हा शेवटचा चित्रपट, आणि नाना हो. पाटेकर हे एकमेकांच्या प्रेमात आहेत, ते फिरायला गेले आहेत कुठेतरी, आणि बॅकग्राऊंडला हे गाणं आहे. म्हणजे त्या अच्छा. दोघांच्या मनात हा विचार आहे. त्यामुळे सांजय गोकुळीचं ट्रान्सलेशन वगैरे हे अजिबात नाहीये. एक स्वतंत्र कविता आहे, स्वतंत्र गीत म्हणून. गीत काही जणांनी ऐकलंही असेल, काहींनी नसेलही ऐकलं. बघा, ये शाम के रंगीन साए कहीं खो न जाए, ये शाम के रंगीन साए कहीं खो न जाए, उदी उदी घटा झिलमिलाती हुई, उदी उदी घटा झिलमिलाती हुई, भीनी खुशबू हवा से छलकती हुई, एक जादू सुनहरी सी छाई नई, महकी फिजाएं, ये शाम के रंगीन साए कहीं खो न जाए. हाँ, इसी शाम में हमको सब कुछ मिला. हाँ, इसी शाम में हमको सब कुछ मिला, एक किनारा मिला, एक घर भी मिला, अत खिला, मन खिला, राज उसका खुला, कैसे छिपाए, ये शाम के रंगीन साए कहीं खो न जाए. ये हंसी शाम जीवन में आबाद हो, ये हंसी शाम जीवन में आबाद हो, जिंदगी प्यार का गीत संवाद हो, ना गिला हो, ना गिला हो, ना शिकवा, ना फरियाद हो, बस ये दुआएं, ये शाम के रंगीन साए कहीं खो न जाए. खो न जाए. क्या बात आहे. खूप खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे जितकं मराठीवर प्रभुत्व होतं तितकंच हिंदीवर होतं. का तू त्याला मदत केलीस हिंदीसाठी? हाच प्रश्न अनेक जणांनी सूत्रधार नंतर त्याला विचारला बरं का, की तुला झाली हिंदी. मग त्याचं उत्तर काय होतं? पण अजिबात असं नाहीये. त्यांनी सगळं गाणं लिहून झाल्यावर फक्त बरेचदा, कारण मीच पहिली वाचक असायची त्याच्या गीतांची, त्यामुळे मी ते वाचले ना, मी टाणकन उठले की कसं काय इतकं. तर त्याच्यावर तो हसत म्हणला, काय आहे, हिंदी माझ्याही थोडीशी रक्तात आहे जशी तुझ्याकडे आहे, कारण माझे लहानपणातले काही श्वास लखनौ मध्ये गेलेले आहेत. लहानपणी बापूरावांची, म्हणजे माझ्या सासऱ्यांची लखनौला किर्लोस्कर्स मधनं बदली झाली होती, आणि बाळ होता त्यावेळेला. त्यामुळे तो म्हणतो असं की काही पहिले पहिले श्वास माझे तिथले आहेत, त्यामुळे आहेस. वा वा वा, क्या बात आहे. तर मी प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते की अशी सुंदर गाणी या गाण्यांच्या वहीमध्ये आहेत, तर प्लीज त्याचा नक्की लाभ सगळ्यांनी घ्या. पुढे आपण वळूया. आजकालच्या पिढीला पुन्हा कवितेची आवड ज्यांनी लावली, म्हणजे तरुण पिढीचा चाहता कवी संदीप खरे यांच्याकडे वळणार आहोत. गमतीची गोष्ट अशी आहे की आरसपानी हे जे सुधीर काकाचं पुस्तक आहे त्याचं संकलन संदीप खरे यांनी केलंय, आणि ते त्याचे खूप जवळचे मित्र सुद्धा, त्याच्या कवितांवर प्रेम करणारे सुद्धा. तर त्यांना या ई बुक प्रकाशनाबद्दल काय वाटतंय ते आपण ऐकून घेऊया त्यांच्या व्हिडिओ बाईट थ्रू. नमस्कार. सुधीर मोघे यांची गाण्याची वही आणि निरंकुशाची रोजनिशी
ही 2 पुस्तकं ई-बुक्स या माध्यमातून प्रकाशित होत आहेत. सुधीर मोघे या नावाचं गारुड काही आगळंच आहे आणि आज राम गणेश प्रकाशित आणि सहयोगी निर्मित अशी त्यांची 2 ई-बुक्स आज रसिकांपर्यंत पोचत आहेत. मोघे हे त्यांच्या कवितांमधून, गाण्यांमधून, पुस्तकांमधून रसिकांपर्यंत पोचलेच आहेत. आज ई-बुक्सच्या माध्यमातून ते पोचणार आहेत, अधिक लोकांपर्यंत ते पोचू शकतील. त्यामुळे या उपक्रमाबद्दल सर्व सहभागी व्यक्तींचे मनपूर्वक आभार, त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि मोघ्यांची सर्वच पुस्तकं या प्रकारे आम्हा रसिकांपर्यंत पोचावीत असं माझ्यातर्फे आणि आम्हा सर्व रसिकांतर्फे एक आवाहन करतो, एक इच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मुकुंद सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तुमचं आणि सुधीर काकाचं नातं हे खूपच वेगळं होतं, म्हणजे खूप जवळचे मित्र. तर मला एखादी अशी आठवण किंवा एखादा असा किस्सा नक्कीच ऐकायला आवडेल जो तुमच्या मनात घर करून गेलाय किंवा तुम्हाला अजूनही तो तितकाच फ्रेश वाटतो. नाही, निरंकुशाची रोजनिशीची एक आठवण मगाशी सांगायची राहिली. सुधीर जेव्हा निरंकुशाची रोजनिशी ही साप्ताहिक सदर लिहित होता तेव्हा मी तरुण भारत मध्येच काम करत होतो. अच्छा. नवशिका होतो, पण सुधीरची माझी नुसतीच ओळख होती, म्हणजे मैत्री वगैरे व्हायला अजून वेळ लागणार होता. तेव्हा काही हे माहित नव्हतं की पुढे जाऊन असं काही लिहित. पण ते सदर इतकं गाजलं त्या काळात आणि तरुण भारत मधल्या वाचकांपर्यंत ते पोहोचलं. त्याच्या बाहेर त्या काळात झेरॉक्स होतं, त्यामुळे त्या सदराचं कापून लोक झेरॉक्स करायचे आणि वाटायचे, करायला मिळायचं नाही. त्यामुळे झेरॉक्स करून वाटायचे आणि असं अनेकांच्या घरांमध्ये या निरंकुशाच्या रोजनिशीची एक चिकटवही तयार झाली होती. आणि अनेक लोक ती चिकटवही पुन्हा पुन्हा, कारण पुस्तक कधी येईल काय येईल माहित नाही, पण चिकटवही हे त्या काळात अनेक वाचकांसाठी खूप महत्वाची गोष्ट होती. त्या काळात ना डेक्कन जिमखान्यावर आता जिथं सागर आर्केड म्हणून इमारत आहे उंच, तिथे डिलाईट नावाचं हॉटेल होतं. हॉटेल असलं ते म्हणजे तो अड्डाच होता. अड्ड्याचं वेगळेपण असं की आज जे सगळी काही नावाजलेली माणसं आहेत ती सगळी जेव्हा सगळी सुरुवातीला त्यांचा काळ होता ती सगळी तिथं पडीक असायची. पडीक हाच शब्द खरा, कारण पडीकच असायची. आणि सुधीरही तिथं पडीक असायचा. आणि म्हणजे त्या काळात सुधीर काय करायला लागला होता, म्हणजे मुंबईकर अर्धा मुंबईकर झाला होता. संध्याकाळच्या डेक्कन आला की थेट पहिले डिलाईट आणि मग घरी. बोंडे कॉलनीत तेव्हा तो राहायचा आणि तिथून रिक्षा करून बोंडे कॉलनीत जायचं आणि तिथे येऊन कॉफी पेत बसायचं. आणि त्याच्या बरोबर खूप मित्र असायचे. एक सरकार म्हणून शिंदे नावाचे खूप मोठे फोटोग्राफर असायचे आणि गप्पा आम्ही सगळे असायचो. आणि आम्ही काही म्हणजे संगीत कविता असं काही नाही, जगातल्या कुठल्याही विषयावर. मग एक दिवस मला म्हणाला की चल जरा चक्कर बाबा. मी बाहेर पडलो आणि चालत बीएमसीच्या कट्ट्यावर गेलो. कट्ट्यावर बसलो. माझ्याकडून अजून 2 माझे मित्र पण होते. आणि म्हणाला काय झालंय की मी आज मुंबईहून आता आलोय आणि मला बाळासाहेबांनी बोलवलं होतं. म्हटलं आम्हाला तर ही नावं माहित नव्हती ना, आम्हाला हृदयनाथ मंगेशकर हे नाव माहित. तर हृदयनाथ मंगेशकरांनी बोलवलं आणि मला सांगितलं की बाबा ही घे चाल आणि ये उद्या सकाळी परत मुंबईला. म्हटलं मग चाल कुठे आहे? ते कॅसेट मध्ये दिली आहे. मग म्हटलं तू काय केलं? तू म्हटलं माझ्याकडे कॅसेट रेकॉर्डर काय खिशात नव्हता. त्यांनी मला ऐकवली, ती मनात साठवली आणि मी आता आलोय असा गुडगुडतच आलोय. आणि मी आता इथे येऊन आता घरी जाऊन रात्री बसून करून उद्या पहाटेच्या डेक्कन ट्रेनने मला मुंबईला पोहोचायचंय. भयंकरच गोष्ट. तू काय केलंस? म्हटलं आई जरा तुला मी ऐकवतो तर खरं. म्हणून त्यांनी आम्हाला त्या चालीवर गाणं ती चाल गुणगुणून दाखवली आणि म्हणाला आता रात्री बसून ताई मला टेन्शनच आहे. मी बाळासाहेब हे त्या काळात एकदम लताबाईंच्या घरात ही सगळी सुधीरची दैवत होती. सुधीर फडके, लता मंगेशकर, ग. माडगुळकर ही सगळी त्याची खरे देवाऱ्यातले देव होते आणि ते सजीव देव होते. आणि त्यामुळे त्यांना एकदा लताबाईंना भेटून आल्यानंतर तर त्याच्या आनंद हा म्हणजे अवर्णनीय या शब्दाला पण अर्थ देणारी ती घटना होती. आणि त्यामुळे त्यानं ती चाल ते सगळं सांगितलं आणि गेला तो
माझ्या डोक्यात रात्रभर चिंता की यानं काय केलं असेल कोणाला काय होणार संध्याकाळी बरोबर परत आला आणि संध्याकाळी परत जगनबिंद आला. म्हटलं काय झालं रे, म्हटलं चला हम्म. परत आम्ही परत गेलो. त्यानं मला गाणं आम्हाला म्हणून दाखवलं. ते गाणं होतं गोमू संगतीनाथ माझ्या तू येशील का. वा आणि मी वा म्हटलं वा अरे वा. सुधीर हे टेरिफिक झाले तुझं. हो म्हणजे मला सारखं आम्ही गप्पा मारायचो तेव्हा मला वाटायचं की कवितेला म्हणून एक चाल असते आणि हो. सुधीर सारख्याच्या तर कवितेला एक चालीचं अस्तर असतं, संगीताचं अस्तर असतं. ते अस्तर वा ज्या वा वा संगीतकाराला सापडतं तो त्याला ती बरोबर चाल उत्तम लावू शकतो. आणि बाळासाहेब मंगेशकर आणि सुधीर फडके हे यातले माहीर, म्हणजे हे बाप होते. मास्टर. अगदी सुधीर अगदी स्वतःच संगीतकार असल्यामुळे आणि सुधीरकडे संगीताची इतकी अप्रतिम जाण होती की त्याच्या कवितेत त्याची कविता जन्माला येताना चाल घेऊन जन्माला यायची. आणि इथं वा. नेमकं उलट घडलं होतं, आधी हो चाल आली आधी चाल. होती. आणि आता मी म्हटलं सुधीर तुला खरं सांगू का, लोकांना की मी हे गाणं लिहिलं आणि त्यावर बाळासाहेबांनी चाल केली तर कोणीही त्याच्यावर अविश्वास ठेवणार नाही. सगळे म्हणजे खरंच. असंच घडणं शक्य आहे. हो हो इतकं ते अगदी एकजीव होणं ही खूप ताकदीची गोष्ट आहे. आणि शब्द आपल्या, मी नेहमी त्याला म्हणायचो की तुझ्या भोवती बोडल्यामध्ये जसं त्या मध्ये ठेवलेल्या हत्तीभोवती आपण फेर धरून नाचतो, तसं सुधीरच्या भोवती शब्द फेर धरून नाचायची. वा मला वा घेणं मला घेणं किती करण्याची. सुंदर आणि उपमा ही आहे. जी वा त्याची वा. ताकद होती, त्या शब्द त्याच्याकडे म्हणजे ही सगळ्यांना होणारी घटना नाहीये. म्हणजे गदी अगदी माडगुळकरांच्या बाबतीत तोच असं सांगायचा की जाऊन हट्ट धरून बसायचे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आणि ते 15 हो मिनिटात हे घ्या गाणं म्हणून गाणं द्यायचे. ही शब्दकळा फार दुर्मिळ आहे आणि ही शब्दकळा सुधीरकडे होती. त्यामुळे त्याला आपण पोएट आहोत याचा त्याचा त्याचा जो मेल ऍड्रेस होता तो हा पोएट सुधीर मोघे होता. आणि ते आपण कवी आहोत याचा जो त्याला एक कमालीचा स्वतःबद्दलचा ते अभिमान होता आणि तो अजिबात मूर्छा नव्हता, तो अगदी खरा होता. त्यामुळे अगदी अगदी आयुष्य निसंगपणे जगणं, कवितेच्या हो प्रेमात असताना कविता करता करताच गाणी लिहिली, गाणी करता करताच नाटकं लिहिली, नाटक एखादा अनुभवपट केला, किर्लोस्कर वाडीवर डॉक्युमेंटरी केली. हे करता करता कधी तो चित्राकडे वळला. एकाच वेळेला असं निसंगपणे जगता येणं, मगाशी जसं शंतनू म्हणाले ते अगदी खरंय. जे हवं ते स्वतःच्या टर्मवर जगायचं. कारण इतका पीकला असताना चित्रपटातून मुक्ती घेणं, तो घटना मला आठवतीये. संध्याकाळी तो आला म्हणतो आता बास झाला, आता मी गाडी लिहिणार नाही. म्हटलं अरे आता जर तू गाडी लिहिणार आहे आता लिहिणार. ही वॉज ओनली पर्सन त्या काळात. कारण गदिमांचा अस्त होता आणि त्या काळात सुधीर मोघेशिवाय सिनेमा निघूच शकत नाही. इतकी ताकद होती. तो म्हटलं नाही पण मी आता ठरवलं आता नाही गाणी करायची. तर हा निर्णय घेण्याची क्षमता धाडस. निसंग असल्याशिवाय नाही करता येणं शक्य. इतकं टॉपला असताना बाहेर पडता येणं ही मोठ्या खूप माणसाचीच लक्षणं आहेत. कारण त्याला वादच नाही. पॅरलल उदाहरण मी सांगून, भीमसेन जोशींनी एके दिवशी अचानक जाहीर केलं की यापुढे मी संतवाणी गाणार नाही. जेव्हा ते संतवाणीसाठी लाखो लोक यायचे आणि संतवाणी हा पंडितजींचा त्यांच्यासाठी हातखंडा. लोक तडफडायचे, वादच पण नाही. हे त्या क्षणी त्यांनी ठरवलं की आजपासून नाही. हे मोठ्या लोकांना शक्य होतं, सामान्य माणसांना ही घडणारी घटना नाही. अगदी खरंय अगदी खरंय. किती छान मुकुंद सर. तुम्ही हे जे काही सांगितलं खूप खूप त्याच्याबद्दल आणखीन इन्फॉर्मेशन देणारं होतं. खरंच खूप आनंद झाला, खूप बरं वाटलं. शंतनू आता तुझ्याकडे येणार आहे. निरंकुशाची रोजनिशी हे जे पुस्तक आहे ते मी थोडंफार चाललंय आणि मला असं वाटतं की इतकं त्याच्यात निखळ साधेपणाने किस्से आणि गमती सुधीर काकांनी लिहिले आहेत की कधीतरी वाचताना आपल्या चेहऱ्यावर अचानक हसू येतं, कधीतरी डोळ्यात पाणी तरळतं किंवा कधीतरी एखादी गोष्ट अगदी मनाला अशी भिडते की असं वाटतं हो हीच ती गोष्ट आहे. तर अशा सगळ्या गमती जमतींमध्ये त्या पुस्तकातलं तुला काही आवडेल आमच्यासाठी सादर करायला तर प्लीज कर अशी मी रिक्वेस्ट करते. हो, नक्कीच, नक्कीच. आता मुकुंद सरांनी जसा गप्पा मारता मारता त्याच्या मुंबई प्रवासाचा उल्लेख केला, हो. त्याच अनुषंगानं त्याने एक मुंबई मेरी जान नावाचा हो. एक लेख लिहिलेला आहे. तो येस. मी तुमच्या समोर सादर करतो. मुंबई मेरी जान. काही काही माणसं पहिल्या भेटीत आपल्याला अजिबात आवडत नाहीत. ओळख वाढल्यावर तर ती जास्तच नकोशी होतात. आणि असं होता होता एका बेसावध क्षणी
आपल्याला धबाक्कन त्यांच्या प्रेमातच पडायला होतं. मुंबई शहराचं हे असं आहे. प्रथमदर्शनी मुंबई शहर हे केवळ दोनच तत्वांची भेसळ करून बनवलेलं वाटतं, घाम आणि गर्दी. लहानपणी आमचं गाव सोडून मुंबईला जायचा प्रसंग सटीसामाशी गुजरायचा, तेव्हा मी माझ्या साऱ्या प्रियजनांना दाटलेल्या कंठानं तुमची अमची हेची भेटी ह्याच थाटामध्ये निरोप घ्यायचो. कारण मुंबईच्या त्या अवाढव्य दातेरी चक्रातून आपण जीवानीशी बचावून गेला बाजार हातीपायी धड सुखरूप येऊ अशी मला मुळीच शाश्वती नसे. मुंबईत पोचल्यावरही सोबतच्या पालकांच्या धोत्राचं किंवा कोटाचं टोक एका मुठीत घट्ट पकडूनच मी सर्वत्र भेदरलेल्या कोकरासारखा संचार करीत असे. आपल्याला ह्या मर्त्य जगाशी जखडून ठेवणाऱ्या जीवतंतू इतकंच हे धोत्राचं अथवा लुगड्याचं टोक माझ्या दृष्टीनं त्या क्षणी महत्वाचं असायचं. सोबतचे पालक बिचारे ओसंडत्या उत्साहानं मला राणीची बाग, मत्स्यालय, गेटवे ऑफ इंडिया वगैरे वगैरे मुंबईतली सक्तीची प्रेक्षणीय स्थळ दाखवित असताना मला मात्र त्या अर्जुन फेम पोपटाच्या कंठासारखा माझ्या मुठीतला वस्त्राधार तेवढा दिसत असे. असेच एकदा मला एका वाघाच्या पिंजऱ्यासमोर उभं करून माझे पालक अपरिहार्य कर्तव्य पार पाडण्याकरिता सार्वजनिक ठिकाणी गेले. तर मी भलं मोठं भोकाड पसरून तेच कर्तव्य मनात नसतानाही वाघाच्या साक्षीनं साजरं केलं. मुंबई शहराची मला एवढी जबरदस्त धास्ती होती. पण नियतीचा खट्याळपणा तरी बघा. मी व्यवसाय योग्य वयात आल्यावर आता ह्या शब्द योजनेत काहीतरी भयंकर घोळ झालाय. चाणाक्ष मंडळींनी त्यावर अधिक विचार करू नये. तर मी व्यवसाय योग्य वयात आल्यावर हिंदुस्थानचा एवढा उभा आडवा आसिंधू सिंधू नकाशा सोडून तिनं नेमकं मला याच गदारोळात फेकलं. ही हकीकत तेव्हाचीच आहे. एक मराठी ऑर्केस्ट्रावाल्या मंडळींना काही समारंभानिमित्त श्रीनिवास खळे प्रमुख पाहुणे म्हणून हवे होते. माझ्या दोस्त मंडळींची मी मुंबईत गेलोय म्हणजे एव्हाना अर्धी मुंबई मला हाय निरंकुश म्हणून ओळखत असणार अशी समजूत झाली असावी. ती गैर असली तरी गोडही असल्याने ती दूर करायचं माझ्या जीवावर यायचं. त्यामुळे एका रविवारी मी खळ्यांचं घर शोधायचा संकल्प सोडून बाहेर पडलो. एक बडे नाट्य निर्माते माझ्या परिचयाचे होते. ते खळ्यांचा पत्ता नक्की सांगू शकतील म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. तेव्हा ते सगळ्या लवाजमा घेऊन दौऱ्यावर निघत होते. तरी पण त्या गडबडीतही त्यांनी त्यांच्या एका हस्तकाला बोलावून सांगितलं, हे बघ याला श्रीनिवास खळ्यांचा पत्ता चांगला नकाशा वगैरे काढून समजावून दे बरं, किंवा शक्यतो तूच जा ना त्याला घेऊन, मुंबईत नवीन आहे. हस्तकानं तत्परतेनं होकार भरला. माझं काम इतकं सोपं होईल अशी मला कल्पनाच नव्हती. मी अम्म गहिवरलोच. नाट्य निर्मात्यांची बस सुटली व पाहता पाहता दिसेनाशी झाली. बस गेली म्हणजे नक्की गेली अशी खात्री झाल्यावर ते हस्तक महाशय माझ्याकडे वळले आणि थंडपणे बोलते झाले, हे बघा निरंकुश साहेब, ते खळ्यांचा पत्ता मलाही ठाऊक नाही. आता साहेबांपुढे कसं सांगणार, पण मी तुम्हाला थोडासा गाईड करतो. खळे चेंबूरला कुठेतरी राहतात. आता लहानपणी आमच्या गावचा कारखाना पाहायला पाहुणे मंडळींना आमचे गाईड, ते बघा ते चक्र फिरतंय असं डोळ्यांना दिसणारच पुन्हा शब्दात सांगून गाईड करायचं ना, त्याची मला आठवण झाली. तरी मी त्यांना चाचरत विचारलंच, नाही पण कुठेतरी म्हणजे नक्की म्हणजे बघा शेल कॉलनी का काहीतरी आहे तिथं. पुन्हा एक गोंधळयुक्त उत्तर, एवं चेंबूरला कुठेतरी शेल कॉलनी की काहीतरी आहे तिथं बहुधा. इतक्या मौलिक माहितीनिशी मी मार्गस्थ झालो. मी बस पकडली. कंडक्टर जवळ येताच मी आत्मविश्वासपूर्ण स्वरात तिकीट मागितलं. एक शेल कॉलनी. क्या बोला? माझा धीर सुटत चाललेल्या स्वरात मी पुटपुटलो. आय थिंक तुझा माईक म्यूट झालाय शंतनू.
शंतनू? त्याचा माईक म्यूट झालाय मला वाटतं. तो अनम्यूट करता येईल का आपल्याला? हाँ. शेल कॉलोनी में आपको किस श्रीनिवास खळे, मी माफीच्या साक्षीदारासारखं उत्तरलो. वो क्या बर्मा शेल में काम करते हैं? आता हा संवाद कुठे जाणार तेच मला कळेना. नहीं, वो HMV में ऑफिसर है, इति मी. HMV? तो वो बर्मा शेल की कॉलोनी में कैसे रहते हैं? वही तो मैं उन्हें पूछने जा रहा हूं. आता माझ्या तुंबलेल्या सहिष्णुतेचा स्फोट झाला. अखेर मी शेवटच्या स्टॉपला उतरलो. एक टॅक्सी पकडली आणि त्याला सांगितलं, शेल कॉलनी चलो. टॅक्सी ड्रायव्हर म्हातारा सरदारजी होता. त्यानं स्टार्टर दाबला आणि पुन्हा इंजिन बंद करून माझ्याकडे वळून मला विचारलं, आपको कौन सी शेल कॉलनी जाना है जी? नहीं, चेंबूर में तो दो है. हा? इतका वेळ शेल कॉलनीचं अस्तित्वच शंकास्पद होतं आणि आता एकदम दोन अनंत हस्ते कमलावराने मी सावरून विचारलं, ये दूसरी शेल कॉलनी कहाँ है? जी वो तो बहुत दूर है जी. ड्रायव्हर वाल्याने पूर्ण विरुद्ध दिशेला हात दाखवला. अच्छा अच्छा, तो वहां पहले चलो. मुझे लेकिन आपका पता यहाँ होगा तो? अरे तो फिर से वापस आएंगे ना यहाँ. मी आता पेटलो होतो. चेंबूर रेल्वे फाटकाच्या वळताच शेल कॉलनीचा परिसर सुरू झाला. पुढे आलेले पहिले गृहस्थ मराठी चेहऱ्याचे वाटले म्हणून बऱ्याच वेळानं मायबोलीचा आधार घेतला. माफ करा, आपण मराठी का? हो. काय? तर त्या तुसड्या स्वरातला काय या उद्गारानं अमृता ते पैजा जिंकणाऱ्या मराठी बाण्याची खूण पटली. मी त्यांना माझी अडचण सांगितली. त्यावर त्याच तुसड्या स्वरांची कंटिन्युटी सांभाळून उत्तर मिळालं, यापुढे 3 इमारती आहेत, त्यातल्या कुठल्या तरी एकीमध्ये कुठेतरी मिळावेत. मी चांगभलं म्हणून वळलो. मनातल्या मनात टॉस केला आणि एका इमारतीत शिरलो. इकडे तिकडे न पाहता सरळ जिना चढून वर गेलो. एकाही दारावर पाटी नव्हती बरं. तेव्हा पुन्हा एकदा टॉस करून एक बेल वाजवली. युगा समान काही क्षण गेले. दार उघडलं आणि मी बेशुद्ध पडायचाच राहिलो. सुप्रसिद्ध खळे स्पेशल प्रसन्न रुंद हास्य मुद्रेवर खेळवीत पुढ्यात साक्षात श्रीनिवास खळे उभे होते. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. वा 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 वा, फार सुंदर, फार सुंदर. खूप मस्त किस्सा आहे हा. मी पण वाचला आणि माझा पण अगदी आवडता किस्सा आहे. तुम्हा आता मी तुझ्याकडे येणार आहे. मला तुला असं विचारावं वाटतंय की शेवटच्या दिवसांमध्ये सुधीर काका शेवटापर्यंत कार्यमग्नच होता. त्याच्या मनात चित्रपट करायचं होतं आणि त्याची तयारी चालू होती, त्याची धडपड चालू होती. पण नंतर नंतर तो शब्दांपासून दूर आणि रंगांच्या जवळ गेला असं वाटलं का? किंवा चित्रकलेकडे थोडासा ओढला गेला आणि कवितांपासून दूर गेला असं झालं का? मला नाही वाटत की असं काही झालं म्हणून. कारण काय आहे, आजकाल म्हणजे हे जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये रंगरेषा आल्या त्याच्या आधी तो बाय चॉईस सिनेमाची गाणी लिहायला लागला होता. जिथे काही अभिरुची संपन्न सकस असं काही मिळत असेल, मग त्या चित्रपटाची गोष्ट असो किंवा त्या गाण्याची सिच्युएशन असो, तर त्यातला गीतकार अक्षरशः फुलून यायचा. आणि अतिशय सुंदर गाणी त्यांनी त्या काळातही दिली. उदाहरणच द्यायचं झालं तर सूर्योदय, कळत न कळत, लपंडाव, राजू, रमा माधव हे जे त्याचे चित्रपट आहेत ह्याच्यामध्ये त्यांनी अतिशय सुरेख गीतं लिहिली. त्यामुळे गीतकार म्हणून तो त्यांनी नाही आपणहून ठरवलं. कारण मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे, नाही गुंतून जायचे ही त्याची मनोभूमिकाच होती. त्यामुळे त्या मनोभूमिकेतनं असेल, पण त्यांनी गाणी लिहिणं हळूहळू बाय चॉईस स्वीकारलं होतं. आणि तुला गंमत सांगते एक की
स्वतःला अलिप्त करून घेणं किती असतं आणि किती असावं माणसाने, की त्यांनी असं सांगितलं होतं की उत्कृष्ट गीतकाराचं नॉमिनेशन सुद्धा आता मला देऊ नका, कारण माझ्याकडे 4 नॉमिनेशन मिळून 4 त्या बाहुल्या ज्या आहेत त्या माझ्याकडे आलेल्या आहेत, तेव्हा आता नवीन दिसतायत कोणाचं मागे. पाहू द्या या पारितोषिकासाठी. तर हे सुद्धा त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं. आणि कवितेचं म्हणशील तर ती आत अखंड झंकारातच होती त्याच्या. म्हणजे त्याच्या आपण जे आता ईबुक प्रकाशित केलंय त्याच्या मध्ये सुद्धा त्यांनी ते लिहिलेलं आहे की आनंद असो वा दुःख गाभ्यातून यावा टाहो, आनंद असो वा दुःख गाभ्यातून यावा टाहो, गाताना तुमची गाणी कवितेचे इवान राव. कवितेला दिलेलं हे वचन त्यांनी खूप प्राणपणाने जपलं, अखंड जपलं. अगदी. आणि जी निष्ठापूर्वक जपणूक त्या वचनाची त्यांनी केली, तर ते मला अगदी अलीकडे मी जे मगाशी उल्लेख केला कविता सखी, हे जे पुस्तक त्याचं प्रकाशित झालं त्याच्यामध्ये खूप सुंदर कविता, अगदी लेटेस्ट ज्याला म्हणू अशी एक सुंदर कविता आहे. एवढा वेळ असेल का मी ती वाचून दाखवू शकते का? काय मी पुढे जाऊ? नाही, मला वाटतं चालेल ना. बरं, ठीक आहे. त्यांनी असं म्हटलंय की कधी कधी जाणवतं की जगतानाचे रोजचे क्षण आपल्याला एक नवीन जाग देऊन जातात. कवीला एका क्षणी खोल आत जाणवलेली एक नवीन जागृती कवितेचं स्वरूप घेऊन येते. तरीही या तूला उद्देशूनच ही कविता केलेली आहे. असंही जाणवेल की ही त्याची कविता स्वतःची अनुभूती तर आहेच, पण कुणाही संवेदनशील आणि प्रामाणिक पुरुष मनाचं एक प्रकारे ते कन्फेशन आहे. बघा शब्द बघा. नव्या प्रकाशे नाहतेस तू मीच उजळलो नाही, नव्या प्रकाशे नाहतेस तू मीच उजळलो नाही, क्षणोक्षणी होतेस नवी तू मीच बदललो नाही. परंपरा रूढींच्या बेड्या युगे युगे तुझ भवती, परंपरा रूढींच्या बेड्या युगे युगे तुझ भवती, संस्कृतीचे नीतीचे दांभिक कुंपण तुझी यासाठी. तोडलेस तू सर्व पाश परी मी न सोडले काही, किती भ्रमांचे लोभस जाळे तुझभोवती विणलेले, किती सापळे जागोजागी, किती सापळे जागोजागी तुझसाठी रचलेले, ओलांडून ते तुला न्यायाची नाव नवीन प्रमाण. नव्या जगाच्या वाटेने सर्व दूर जाशील, नव्या जगाच्या वाटेने तू सर्व दूर जाशील, मिळवशील तू तुझे, मिळवशील तू तुझे चुकण्याचा आणि शिकण्याचा हा धर्म ना तुझाचही, चुकण्याचा आणि शिकण्याचा हा धर्मही ना तुझाचही, अस्तित्वाचे मूल्य चिरंतन तुला मला उमजेल, शरीराचे अन पल्याडचेही माणूस पण उमगेल. फार सुंदर कल्पना ही आहे त्याची की शरीराचे अन पल्याडचेही माणूस पण उमगेल, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मला तुलाही. अतिशय तू आता जे म्हणालीस ना की तो कविता लिहायचा नाही का किंवा कवितेपासून दूर गेला का, तर ही कविता त्याची साक्ष आहे. अजिबातच तो कवितेपासून दूर गेलेला नाही. आणि या सगळ्या बरोबरच एक तू मुकुंदा जसं म्हणाले की एक सुंदर वाट अलीकडे त्याच्या पायाखाली आली आणि ती म्हणजे चित्रकलेची वाट. चित्रधून या नावाने त्यांनी 4-5 प्रदर्शनं या चित्रांची केली. जवळजवळ 300-350 ऍबस्ट्रॅक्ट चित्र आज आमच्या कपाटात तयार आहेत. अशी अनेक चित्र त्याची झालेली आहेत. आणि या चित्रातून मला असं वाटतं की त्याची कविताच बोलते. माध्यम बदललंय पण कविता तीच आहे. जाणकाराला ते नक्की त्यातनं जाणवत राहते. आणि गंमत म्हणजे तू जर बघशील घरी येशील तेव्हा एकदा बघ मुद्दाम त्याची चित्र, की त्या चित्राखाली पोएट सुधीर अशी सही आहे त्याची. बघ की त्यांनी तो पोएट हा त्याचा जो गुणधर्म किंवा मुकुंद सर म्हणाले तसं की कवी असण्याचा जो एक त्याला अभिमान होता किंवा ते एक त्याचं जनरली असं कुठेही त्याची सही नाहीये. सुधीर मोघे अशी तो सही करायचा, पण त्याच्या चित्रावर पोएट सुधीर हीच सही. बरोबर. आणि त्यामुळे मग मला असं म्हणावंसं वाटतं त्याचा जो अगदी पहिला संग्रह पक्षांचे ठसे त्यात त्यांनी ते म्हटलंय की तेच खरं आहे की जेव्हा तो कविता लिहित नव्हता तेव्हाही तो कवी होता.
जेव्हा बरोबर. तो कविता लिहित नव्हता तेव्हाही तो कवीच होता, कवीच होता. आणि जेव्हा तो कविता लिहिणं थांबवेल तेव्हा की तो कवीच असेल. क्या बात है, क्या बात है. खूपच सुंदर. सुधीर काकाला अगदी बरोबर शब्दात तू मांडलंयस. मला वाटतं की आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलोच आहोत, पण मुकुंद सरांना पुढची कमिटमेंट असल्यामुळे त्यांनी रजा घेतली आहे. तर त्यांना मी इथूनच धन्यवाद म्हणते की बरं झालं ते आज आपल्या सोबत होते. त्यामुळे सुधीर काकाबद्दल आणखीन काही किस्से ऐकायला मिळाले आणि त्यांच्या आठवणी ऐकायला मिळाल्या. थँक यू सो मच मुकुंद सर. योगेश दादा, आता मी तुमच्याकडे येणार आहे. मी जसं मगाशी प्रेक्षकांना सांगितलं की तुम्ही असे व्यक्ती आहात जे सुधीर काकाला एक दिवसाआड भेटत होतात. म्हणजे तुमच्याकडे केवढा खजिना असणार आहे हे मी इमॅजिन नाही करू शकत, पण त्यातल्या काही निवडक आठवणी प्लीज तुम्ही आमच्या बरोबर शेअर करा. आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. बहुधा माझ्यापेक्षाही जास्त असणार खजिना. हो. नमस्कार. नमस्कार. मला खरं तर आता इथे बोलायला संधी दिली आहे, आणि खरंच अवघड स्थिती झाली आहे माझी, असं काहीतरी झालंय माझं. कारण काय, सुधीर मोघे ही 5 अक्षरं कानावर पडली, समोर आली, आठवणीत असतातच. ते झालं की काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे परवाचीच गोष्ट, जेव्हा मागच्या आठवड्यात शुभ्रताई आणि मी भेटलो होतो, त्यांनी मला एक व्हिडिओ बघायला दिला नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेतला, की हा बघ आवर्जून. तर मी ऑलरेडी तो बघितला होता, पण मी त्यांना नाही म्हणू शकलो. आणि मी त्यांना एवढंच म्हटलं की अहो पण आज काम आहे. कारण असं होतं की ते एकदा ऐकायला लागलं की कधी ते आपल्याला कवेत घेऊन टाकतात आपल्याला खरंच कळत नाही. आणि ही तर गोष्ट व्हिडिओची. जेव्हा समक्ष भेटत होतो तेव्हा म्हणजे नाही ते शब्दात सांगू शकत की ते खूप वेगळ्या अनुभवाचं आहे, खूप वेगळ्या स्पंदनांमधनं ते घडायचं. म्हणजे तू आता मगाशी प्रिया जसं म्हणलीस की आम्ही एकाड एक दिवस भेटायचो, म्हणजे उशिरात उशिरा एकाड एक दिवस भेटायचो. म्हणजे कधी कधी रोज सुद्धा. अगदी. म्हणजे आयदर ते कुठेतरी गेलेले असतील किंवा मी कुठेतरी जर बाहेरगावी गेलो असेल तरच मधली गॅप व्हायची. दररोज सकाळी 11 वाजता किंवा एकाड एक दिवस 11 वाजता आम्ही लॉ कॉलेज रोडच्या पद्म मध्ये कॉफी प्यायला भेटायचो, आणि त्यांना खूप स्ट्रॉंग कॉफी आवडायची आणि मला अजिबात आवडायची नाही. त्यामुळे मी माझ्याकरता अशी साधी कॉफी करायला सांगायचो वरदला, आणि सुधीरजी खूप स्ट्रॉंग कॉफी प्यायचे. पण हे कधी म्हणजे सुधीर मोघे असं ऐकलं किंवा बघितलं तर पहिली आठवण मला आठवते, पहिली भेट आमची आठवते मला. सुधीरजींनी त्यांचा कविता पानोपानी हा जो कार्यक्रम खूप गाजला, खूप लोकांनी पाहिला, ऐकला. तर त्या कार्यक्रमाची शूटिंग पूर्ण झालेलं होतं. त्यांचा तो ड्रीम प्रोजेक्ट होता ऍक्च्युली. त्याचं शूटिंग पूर्ण झालेलं होतं आणि ते आता एका प्रकाशक वितरकाच्या शोधात होते. डॉक्टर राहुल देशपांडे, माझा भाऊ, त्यांनी सुधीरजींना सांगितलं की योगेश नांदुरकर हे सगळं करू शकेल. त्यांनी मला तशी कल्पना दिली आणि ते एक दिवस आमच्या दुकानात भेटायला आले. मला भेटायला आले की कसं करूया, काय करूया, हे गप्पा मारायला आले. आणि माझ्याकडे तेवढी जागा नव्हती ऍक्च्युली. म्हणजे एवढी मोठी व्यक्ती, एवढं मोठं कर्तृत्व असलेली व्यक्ती आज आपल्याकडे येणारे म्हणल्यावर मी थोडं खजील होतो की अरे बसायला पण जागा नाही आपल्याकडे. आणि असं ते यायच्या आधी मी खूप असा मनात अस्वस्थ होतो. पण काय त्या व्यक्तिमत्वाचं गारुड समोरच्यावर होतं ते 3/4 मध्ये आले होते. म्हणजे मगाशी शंतनूंनी जसं सांगितलं तसं की त्यांना ते त्याचं कशाचंच अवडंबर नव्हतं. कारण की ते विधीनच इतकं व्यक्तिमत्व होतं. त्यांना त्या बाह्य ह्याचं कशाचंच काही ऍक्च्युली देणं घेणं नव्हतं किंवा काही त्याचं मॅटरच नसायचं. असं 3/4 मध्ये आले आणि फुटपाथावर उभं राहून माझ्याशी मी दुकानात उभं आणि ते फुटपाथावर उभे. मी त्यांना म्हटलं बसायला जागा नाही पण तुम्ही दुकानात तर या. आपण नाही ते म्हटलं अरे काही नाही, आपण गप्पा मारू. आणि आम्ही अनेक वर्ष आधी भेटल्यासारख्या गप्पा झाल्या आमच्या. त्या DVD CDचं काय करायचं हे ठरलं. आणि मग गप्पा वाढत गेल्या, ओळख वाढत गेली, भेटीगाठी सुरू झाल्या. आणि अगदी प्रिया मी तुला सांगतो, दुसऱ्या तिसऱ्या भेटीत आमच्या गप्पांचा विषय थेट कविता आणि गीतं असा होता. आणि त्यांनी मला सहज विचारलं आणि बेसावत असताना विचारलं की तुला कुठलं गाणं आवडतं किंवा कुठली कविता आवडते. तर मी त्यांना सहज सांगून गेलो की दयागना. आणि ते म्हणले हो का, अरे वा,
एवढंच म्हणलंय. आणि थोडस गप्पा त्या दयागणावरनं पुढे गेल्या की हा. हृदयानंद मंगेशकरांनी कशी चाल दिली आहे, ती कशी किती छान आहे. बंदिश आहे वगैरे वगैरे अशा गप्पा सुरू झाल्या. आणि मी त्यांना ते गप्पा संपता संपता म्हणलं की काय लिहिलेत ना सुधीरजी हे शब्द, ज्यांनी लिहिले त्याला भेटायला मला संधी मिळाली तर वा क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला माहितीच नव्हतं याचे कवी कोण आहेत. वा. म्हणजे मी खरं तर इतका त्या गाण्याच्या प्रेमात होतो, त्या शब्दांच्या प्रेमात होतो. आणि आणि तरी ह्या माणसाच्या चेहऱ्यावर काही नाही की अरे मी लिहिलीये, किती बावळट आहेस, किती तुला कसं माहित नाही, असलं काहीही नव्हतं चेहऱ्यावर. ते म्हणजे हो का नक्की भेटशील असं ते म्हणून संपलं. वा वा वा. आणि असं काय काय म्हणजे आठवणी त्यांच्या सांगल्या. स्वभावात असा मिश्किलपणा किंवा खट्याळपणा सुद्धा होता थोडासा. परफेक्ट होताच. परफेक्ट. आणि ते नंतर 2-3 भेटीनंतर सांगितलं त्यांनी मला की तुला आता कळलं का दयागणा कुठलं कोणी तुम्ही लिहिलंय म्हणजे ते? कुठे घुसू आणि कुठे धरती माते खा, मला असं झालं असेल. ऍब्सोल्युटली यू सेड इट. तुला अगदी तसं मला झालं होतं. मी त्यांना खूप मस्त मिठी मारली आणि त्यांनी मला जवळ घेऊन सांगितलं की अरे हे खरं आहे, हे म्हणजे खरंच तू त्या शब्दांच्या प्रेमात होतास, पण माहिती असणं खूप गरजेचं आहे. हेही त्यांनी मला नीट बरोबर. समजून सांगितलं की कोणी शब्द लिहिलेत, ते का लिहिलेत, कसे लिहिलेत, हे आपल्याला माहिती अगदी. असायला हवं योगेश. आणि मग त्यानंतर खरंच कळलं ते की हे व्यक्तिमत्व कसं आहे प्रिया. मी अजून एक खूप वेगळी गोष्ट सांगतो की मगाशी जसं मुकुंदजींनी उल्लेख केला की किर्लोस्कर वाडीच्या सेंटेनियल इयरची डॉक्युमेंटरी सुधीरजी करत होते. हो. आणि मी त्यांच्याबरोबर होतो त्या सगळ्या शूटिंग शेड्यूल मध्ये. आणि आम्ही किर्लोस्कर वाडीत होतो 3 दिवस. आणि ते शूटिंग करता आम्ही जागा शोधत होतो की कारखान्यातलं कसं शूट करूया, कारण का एवढा खूप आवाज, म्हणजे आवाज इतका की आम्ही फोन चालू जरी होते तरी आम्हाला आत आलेले फोन ऐकू आले नाही, एवढा आवाज होता. तर आम्ही जागा बघायला गेलो होतो, हंटिंग ज्याला म्हणतात, की कुठं कसं शूट करूया वगैरे. आणि आम्ही किर्लोस्कर वाडीपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक वेळा एका बाईंचा फोन येऊन गेला होता सुधीरजींना. एक साधारण 5 तासाच्या प्रवासात 4-5 वेळा तरी येऊन गेला असेल. आणि मी आपल्याला जस्ट काहीतरी सांगायचे, हो हो मी देतो एवढंच ऐकायला मिळायचं मला. आणि आम्ही त्या कारखान्यात नंतर तिथं पोहोचलो. आणि त्याच्यानंतर सुद्धा 1-2दा फोन आले होते सुधीरजींना त्यांचे. आणि कारखान्यातही बरेच वेळा येऊन गेला असं कारखान्यातनं बाहेर पडल्यावर आम्हाला लक्षात आलं. सुधीरजींना त्यांचा परत फोन आला की अहो सुधीरजी 3 दिवसांनी आपल्या गाण्याचं रिलीज आहे. म्हणजे विषय असा होता की आकाशवाणी पुणे करता त्यांनी एक 50 वर्षाकरता गाणं लिहावं असा अच्छा. प्रस्ताव होता. ओके. आणि त्या त्यांना शब्द सारख्या मागत होत्या की गाणं द्या. आणि सुधीरजींच्या स्वभावाप्रमाणे ते जोपर्यंत ते आतनं येत नाही तोपर्यंत आतून ते येत लिहित नाही नाही. तोवर. आणि मग त्यांना आतनं बाहेरनं असं काहीच नव्हतं ना, आलं की लिहायचं आणि द्यायचं. त्यामुळे हं. बाकीचे जरी गॅसवर असले तरी हे छान हवेत उडत असायचे असं. आणि बापरे. मग ते त्या बाईंना त्यांनी परत सांगितलं, एवढे 11th आवर असलं तरी, की ठीक आहे तुम्ही काही देतो. काळजी करू नका, मी देतो. एवढंच सांगून थोड्या वेळात देतो एवढंच सांगितलं. ते म्हणले मी आता जेवायला चाललोय, जेवण झालं की देतो. मग आम्ही तिथे जेवायला गेलो. बुफे होता. आम्ही आमच्या डिश वाढून एका टेबलावर बसलो दोघं. आणि आता ती रोटी खायला सुरुवात करणार. एवढ्यात सुधीरजींनी फोन उचलला, त्या बाईंना फोन केला, रिटर्न कॉल केला आणि त्यांना सांगितलं लिहून घ्या तुम्ही गाणं. तर त्या म्हणल्या अहो असं कसं, तुम्ही पाठवायला पाहिजे वगैरे असं त्या तिकडनं म्हणल्या. ते म्हणले अहो पण आता मी काय जेवतोय, जरा तुम्ही प्लीज लिहून घ्या. आणि त्यांनी फोनवर अख्खं गाणं त्यांना सांगितलं. फोन संपल्यानंतर मी सुधीरजींना म्हणलं की सुधीरजी 1 मिनिट, मला खरं सांगा तुम्ही की हे कालच रात्री तुम्ही लिहून ठेवलं होतं की नाही? ते म्हटलं नाही, आता मला पटकन सुचलं म्हणून मी सांगितलं. आणि तुम्ही मी सगळ्यांना आवाहन करतो की गाणं ऐका मुद्दामून आता परत शो संपल्यानंतर. काय या माणसाची प्रतिभा, याच्याकरता मी आठवण सांगितली. आत्ताही रोमांचित माझ्या अंगावर. त्यावेळेस काय झालं असेल तू प्रिया लक्षात घे. कोणतं ते गाणं कोणतं हे ऐकायला मी आतुर आहे आता. ते मी आता मुद्दामून शब्द सांगत नाहीये. ते मुद्दाम तुम्ही सगळ्यांनी आवर्जून ऐका. खरंच जबरदस्त शब्द आहेत. आणि हॅट्स ऑफ टू दॅट पर्सन. ते व्यक्तिमत्व खरंच वेगळं होतं. अजून खूप काही सांगण्यासारखं आहे. पण ओव्हर टू यू प्रिया, आपण पुढे जाऊया.
हा कार्यक्रम संपण्याआधी मी उल्काताईला विचारणार आहे. ती ह्या सहयोगीतर्फे त्यांच्या टीम तर्फे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपल्या इकडे उपस्थित आहे आणि खूप ई बुक्स तिने प्रकाशित केलेली आहेत. तर स्पेशली हे ई बुक प्रकाशित करताना तुझा अनुभव काय होता हे प्लीज आमच्या बरोबर शेअर कर. धन्यवाद प्रिया. खरं तर ही दोन्ही ई बुक्स मला करायला मिळाली या बाबतीतली एक छोटीशी आठवण आहे माझी, पण मी आता ती नाही सांगणार आहे कारण वेळ तेवढा नाहीये आपल्या हातात. आतापर्यंत बरीच ई बुक्स केली आणि गेली 3 वर्ष मी सहयोगीत काम करतेय. योगेश सरांच्या मार्गदर्शनाखाली संपादन शिकतेय आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे या 2 ई बुक्सच्या बाबतीमध्ये की माझी एक अपूर्ण राहिलेली इच्छा की मी सुधीरजींना भेटू शकले नव्हते. त्यांनी माझ्यासाठी निरोप पाठवला होता आणि तरीही त्या काळात मी त्यांना भेटू शकले नव्हते. ती या 2 पुस्तकांच्या निमित्ताने पूर्ण झाली असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खरं तर मी सहयोगीत असणं किंवा आता योगेश सरांबरोबर काम करणं या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्या 4 ओळींचा खूप महत्वाचा वाटा आहे, खूप महत्वाची भूमिका आहे. आणि त्या 4 ओळी मी माझ्या आयुष्यातल्या 12 वर्ष शोधत होते आणि त्याच दरम्यान मला सुधीरजींनी भेटायला बोलवलं होतं. म्हणजे माझ्यासारखी कपाळकरंटी मीच असं मला असं नको म्हणू. ते असतील तिकडनं बघत असतील ते पण तुला आशीर्वाद देत असतील. त्या 4 ओळी आहेत. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहत आता जे ओझे ते तुमचे माझे. शब्द आणि सूर ह्या 2 गोष्टींमधला माझा जो गोंधळ आहे तो या 2 पुस्तकांच्या निमित्ताने मला असं वाटतं की आता संपला आहे पूर्णपणे. म्हणजे मला खूप लहानपणापासून गाण्यांचे शब्द लक्षात राहतात, पण मला चाल, स्वर, नाद, ताल काहीही कळत नाही. पण मी या पुस्तकांचं काम करत होते त्या महिनाभरामध्ये जे काही मी सुधीरजींना ऐकलं, पाहिलं, त्यांनी लिहिलेलं वाचलं, त्यानंतर मला असं वाटायला लागलं की अरे किती मोठी गोष्ट मी गमावली आहे. खरं तर आपण सगळ्यांनीच गमावली आहे. आणि या 2 पुस्तकांच्या निमित्ताने मला म्हणजे खरं तर आपल्या प्रेक्षकांपैकी पण बऱ्याच जणांनी मागणी केली आहे की सुधीरजींची सगळीच पुस्तकं ई बुक्स आली पाहिजेत. आणि खूप महत्वाचा मुद्दा मला सांगायचा होता कारण इतकी ताकद आहे त्या शब्दांमध्ये. म्हणजे जेव्हा मी शुभदाताईंकडे आले आज या कार्यक्रमासाठी तेव्हा एक वाक्य मी सहज त्यांच्याशी बोलून गेले आणि बोलल्यानंतर मला जाणवलं की अरे आपण काय बोललो. म्हणजे ते जेव्हा म्हणतात की कविता ही माझ्या आत आहे आणि गाण्यासाठी मला बाहेरून कोणीतरी धक्का द्यावा लागतो. सांगतात की तुम्ही कितीही म्हटलं क्रिएटिव्ह आणि मी माझं करतो तरी सुद्धा हे सगळे जे लोक आहेत किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला हे करायला प्रेरणा देत असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याचं सगळ्यात मोठं श्रेय ते रसिक प्रेक्षकांना देतात. मायबाप प्रेक्षक आणि ती मला माझ्या कामात सुद्धा उपयोगी पडेल संपादनाच्या. कारण योगेश सरांचं नेहमी असं म्हणणं असतं की तुम्ही मजकुराचं किंवा पुस्तकाचं नाही तर तुम्ही माणसांचं संपादन करत असता. पुस्तकाचं व्यक्तिमत्व उभं राहतं. आणि खरं तर ही 2 पुस्तकं म्हणजे मला स्वप्न वाटतंय सगळं. मी हे इमॅजिनच नाही करू शकत आहे सगळं. क्या बात आहे उल्का, किती छान बोललीस तू आणि तुझ्या भावना खरंच तुझ्या शब्दातून तुझ्या आवाजातून आमच्यापर्यंत पोहोचत होत्या. तू किती मोठी फॅन आहेस त्यांची हे लक्षात येत होतं. आपण शेवटाकडे आलोय. सॉरी तुझी पण आहे थोडीशी. थँक्यू. तर आता आपण शेवटाकडे आलेलोच आहोत. तर मी शेवटी अगदी जाता जाता परत शुमाला एक प्रश्न विचारू इच्छिते. असं हेच शुमा की असं म्हणतात की कलाकार असतो तो त्याच्या धुंदीत असतो किंवा त्याचे मूड स्विंग्स असतात किंवा तो एका वेगळ्या कधी कधी झोन मध्ये असतो आपापल्या. तर त्याची पत्नी म्हणून खूप मोठी जबाबदारी असते आपल्यावर. संसार सांभाळणं, त्याचबरोबर त्यालाही कुठे फार धक्का न देणं किंवा त्याचं जर खूप छान काम चालू असेल तर त्याला सपोर्ट करणं, हे पडद्या मागे राहून करताना किंवा त्याच्या बरोबर आयुष्य घालवताना तुझं आयुष्य कसं समृद्ध झालं किंवा तुमची कशी एक छान गट्टी जमली होती याबद्दल आम्हाला शेवट जाता जाता थोडंसं काहीतरी सांगितलं तर खूप मजा येईल.
तू म्हणतेस ते बरोबर आहे. कलाकाराबरोबर आयुष्य घालवणं ही थोडी तारेवरची कसरत असते, तुलाही माहितीच असेल आता. आणि आपल्या घरातच आहे ते, म्हणजे हो. बहिणी काय, मी काय, आता तू काय, ही खरंच अवघड असतं. पण एक मात्र निश्चित होतं की सुधीरचे असे काही मूड्स किंवा काही जर डिस्टर्बन्स झालं तर म्हणून चिडचिड होणं वगैरे, हे असं कधीच मी अनुभवलं नाही, कधीही नाही अनुभवलं. आणि बरेचदा असं व्हायचं की तो झोपेतनं जेव्हा जागा व्हायचा तेव्हा त्याला एखादी कविता किंवा एखादं गाणं सुचलेलं असायचं. तो म्हणायचा की मी ते डोक्यात भिजत घालतो रात्रभर आणि सकाळी ते किती छान. असं. आणि वा वा असं वा. होतं. दुसरी एक त्याची आवडती जागा होती, कविता सुचायची म्हणजे बाथरूम. तो म्हणायचा की काही कोणाचा कटकट नसते, मी माझा असतो फक्त तेव्हा. त्यामुळे मला त्या ह्याच्यात, आणि खरंच असं व्हायचं की तो खूपदा आंघोळ करून यायचा वगैरे आणि हड्डीशी कविता किंवा एखादं ते जे गाणं, जास्त करून गाण्यांच्या बाबतीत हे व्हायचं की ते तो लिहून टाकायचा. आणि वा. सहजीवनाचं म्हणशील तर नेहमीच आम्ही दोघांनीही हा विचार केला, म्हणजे मीच एकटीने असं नाही. तू जसं म्हणालीस तसं की कलाकाराबरोबर संसार करताना अवघड जातं, पण कलाकार म्हणून त्याला पण एखाद्या बरोबर अवघड होऊ शकतं हो. संसार करणं. पण आम्ही नेहमी हा एकच विचार ठेवला की दो कदम हम चले, दो कदम तुम चलो. हा. हे फार महत्वाचं आहे सगळ्यांसाठीच, की सारखं मीच माझं खरं करत बसले नाही ना, तो करत बसला. या एका प्रसंगाने एक छोटस मला त्याच्या गाण्याची आठवण होते. खूप छान आहे ते गाणं, आणि जवळपास त्यातली जी दोन ती कडवी आहेत, त्या आमच्या संसाराचा एक्सरे असं म्हणायला हरकत नाही. हो. तर ते गाणं असं होतं की घर दोघांचे घरकुल घर दोघांचे घरकुल पाखरांचे, वाटा अशा निराळ्या जणू एक रूप झाल्या, एका खुळ्या क्षणात त्याही खुळावलेल्या, जुळले अतूट नाते, जुळले अतूट नाते, दोन्ही मना मनांचे, घर दोघांचे घरकुल पाखरांचे. वा त्या वा दोन वा. ची कडवी फार छान आहे. खूप कधी छान. भांडलोही थोडे, हम्म. थोडे दुरावलो, कधी भांडलोही थोडे, थोडे दुरावलोही, पण खूण त्या क्षणांची जपली मनात नाही. हो. रुजले कधी न बीज, रुजले कधी न बीज, दोघात संशयाचे, रुजले कधी न बीज दोघात संशयाचे, घर दोघांचे घरकुल पाखरांचे. वा. विश्वास ठेविला मी, विश्वास तू दिलास, विश्वास ठेविला मी, विश्वास तू दिलास, जपलेस तू मला आणि मीही तुझ्या मनास. एका क्षणात आपुल्या, एका क्षणात आपुल्या, सुख साठले युगांचे, घर दोघांचे घरकुल पाखरांचे. क्या बात है. क्या बात है. या नोटवर मजा आली, आपण मजा आली. संपवायला काहीच हरकत नाही. सो मला तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना, जे लोक इथे उपस्थित आहेत, बघतायत आपला हा फेसबुक लाईव्ह, त्यांना एकच रिक्वेस्ट करावीशी वाटते की इतकी दोन सुंदर खजिन्यानी भरलेली पुस्तकं तुमच्या भेटीस येत आहेत. ई बुक वर, Amazon वर तुम्ही ती विकत घेऊ शकता. तर प्लीज याचा उपयोग घ्या, लाभ घ्या. आणि सुधीर काकाच्या खूप आठवणी त्याच्यात दडल्यात. तुम्हाला नक्की असं वाटेल की तुम्ही आणखीन त्याच्या जवळ गेलात. सो एवढं बोलून मी आज हा फेसबुक लाईव्ह आणि हे ई बुकचं प्रकाशन संपलं असं जाहीर करते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.